गेली 4.5 महिने मराठा आरक्षणाचं स्टेरिंग समर्थपणे सांभाळणाऱ्या मनोज जरांगे यांनी आज ट्रॅक्टरचं स्टेरिंग हाती धरलेलं आहे आणि मुंबई आंदोलनाची त्यांनी तयारी केलेली आहे। पाटील, आता मुंबईला जावंच लागणार आहे। हो, कारण किती दिवस आम्ही आमचे पोरांचं मराठ्यांचं वाटोळं करणार आहे। त्याला काही मर्यादा असतात, आम्हाला पण समाजाला काही मर्यादा आहे। किती दिवस तुम्ही आम्हाला असं छेडायला लावणार। 54 लाख नोंदी सापडलेला असूनही तुम्ही त्याचे प्रमाणपत्र देत नाही आहेत। आम्हाला नाविलाज आहे आमचा, आम्हाला मुंबईला जावं लागणार आहे। आता गर्दीचे एक आकडे सांगितले जातात तुमच्या अर्थात विरोधकांकडून, कुठे 3 लाख येणार, 4 लाख येणार। त्याला काय कळतंय, त्याला मोजायला म्हणत होती, तर मग कळन तुला मुंबईत 3 करोड येतात का करोडो नाही येते, तू फक्त तिथं येऊन एकदा बघ म्हणा, मग कळन तुला। तयारी झाली ही, आता हे ट्रॅक्टर त्याचंच प्रतीक आहे। हो, तयारी पूर्ण झालेली आहे। निघाले मराठी मुंबईला, आम्ही सुद्धा निघालो 20 तारखेला। आरक्षण दिलं तरी निघालो, नाही दिलं तरी निघालो। दिलं तर गुलाल घेऊन निघालो। देशातला सगळ्यात मोठा सन्मान सरकारचा हेच आहे की आम्ही गुलाल घेऊन येतो आहे। नाही दिलं तर मात्र आरक्षण घ्यायला 1 करोडोत आम्ही येतो आहे। 26 जानेवारीला मराठी मुंबईत किती ताकदीची धडक मारतायत हे फक्त बघा मग। प्रमाणपत्र वाटपासंबंधीचे मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत, हे एक पाऊल पुढे आहे। तुम्हाला असं वाटतं का हे 20च्या आतमध्ये हे सगळं होईल? ते आता अंमलबजावणी त्या आदेशाची होती नाही, हे प्रकार असे आदेश खूप वेळेस दिलेले आहेत, पण हे अंमलबजावणी खालचं प्रशासन करत नाही। त्यामुळं मराठ्यांची प्रत्येक वेळेस फसवणूक होती। त्यामुळं ते आदेश काढलाय, पण त्याची अंमलबजावणी होणार का? झाली तर 20 जानेवारीच्या आत 54 लाख मराठ्यांना तुम्ही प्रमाणपत्र देणार का? आणि त्याच्या परिवाराला सुद्धा देणार का? 54 लाख प्लस त्याच्या परिवाराला दिलेल्याचा आकडा आणि तो डाटा 20 जानेवारीच्या आत आम्हाला पाहिजे, म्हणजे आमच्या लक्षात येईल की किती लाख लोकांपर्यंत आरक्षण पोहोचलं। तुम्ही नुसतं म्हणताल की 54 लाख लोकांना दिलं, आम्ही ते मान्य नाही करत। आता ते आम्ही नाही मान्य करत, ते मान्य नाही करत आम्ही। अध्यादेशामधील बदल जो आहे त्या बदलावरती आपण अनेक वेळा काही दुरुस्ती सुचवलेली आहे, ते सुद्धा आज परत एकदा शिष्टमंडळ येतं आहे, पुन्हा चर्चा होते। कुठेतरी हे शिष्टमंडळाचं हे भासवणं आहे का की आम्ही खूप करत आहोत, मात्र जरांगेच प्रतिसाद देत नाहीत? नाही, ते बनवी समाजाचा संभ्रम निर्माण करायला, पण त्यांना माहीतच नाही मराठा समाज किती एक झालेला आहे। त्यांनी काही बातम्या करायला लावल्या तरी मराठा समाज त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही। आता मराठा समाज इकडं बघतो, इकडून काय माहिती येते, आपला तोडगा निघालेला नाही। नुसती चर्चा करून पेढ्याने पेढ्या वाटोळं केलं। मी मराठा समाजाची पक्क परिपूर्ण आरक्षण मिळाल्याशिवाय माग हटू शकत नाही आणि समाजही माझा माग हटू शकत नाही। आता चर्चा फारच्या निशिष्ट मंडळ भेटमंडळ हे चालू झाले, जाऊ दे तिकडं। आम्हाला परिपूर्ण आणि पक्क आरक्षण घेतल्याशिवाय आमची माघार नाहीच। आणि 20 जानेवारीला मुंबईला आम्ही जाणार म्हणजे जाणार, तिकडं काही असो। असेच ट्रॅक्टर निघणार का? किती ट्रॅक्टर निघतील आपले? लाखो वाहनं जाणार सगळे मिळून। मुंबई ब्लॉक होऊ शकते ह्या सगळ्या आंदोलनामध्ये? ब्लॉकचा काय संबंध आहे? त्यांनी दिलं पाहिजे लवकर, काही होत नाही। त्यांनी लवकर दिलं पाहिजे, काही होत नाही। आम्हाला काय मुंबईत जायचं हवंच नाही, पण आमच्या न्यायासाठी लेकराचं आम्ही कुठल्याही टोकाला जाऊ शकतो, पण शांतता। आता तुम्ही ठाम आहात? 20 जानेवारीला आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणार। आरक्षण दिलं तरी पण, नाही दिलं परत दिलं तर गुलाल घेऊन सरकारचा सन्मान म्हणून त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार, आणि नाही दिलं तर मात्र येताना आरक्षणच घेऊन येणार, इतक्या ताकदीनं जाणार। हेच ट्रॅक्टर कुठंतरी प्रतिकात्मक आहे आणि याच पद्धतीनं मनोज जरांगे हे 20 तारखेला मुंबईला जाणार आहेत। अर्थात सरकारने जर आरक्षण दिलं तर आम्ही ते गुलाल घेऊन जाऊ, अन्यथा आम्ही ज्या पद्धतीने ठरवलं आहे त्या पद्धतीने आंदोलनासाठी सज्ज आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटील करत आहेत। कॅमेरामॅन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली सराटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।